बाई पुनम, काय बाजी? मला जर कोण त्रास दिला ना तर ह्या माणसाले मी सोडत नसतो. मग त्या माणसाला तू काय मारून टाकशील का बाजी? मारत गिरत नाही हो बाई. मग काय करशील? सोडून देतो. आई शेण कायले नेऊन राहिली हो तू? तोंडाला लावाले माका तोंडे उंद्यासारखं तोंडात येत. काहो कोणाला शिव्या देऊन राहिली होतो? कोणाला शिव्या देऊन राहिली होतो? आता इले जर सोडलं तर हे आणखी शिव्या देईल. इले जर धरून ठेवलं तर माझा वेळ जाईल. आता शिव्या देशील काय? जा माका दूर से देखा तो माई स्मार्ट दिख रही थी, पास जाकर देखा तो माई बहुत नालायक दिख रही थी. चल आपण खेळायला जाऊ. पहिलेच तर तिघ जण आहे, आता कोणाला खाल्लं द्यायचं आहे का? चौथा बोलता. अंबानी साहेब लय उदारमताचे आहेत हो बाई. सगळ्या गरीबाची आठवण करतात. कालच त्याचा मेसेज आला, तुमचं रिचार्ज संपलं. चल बाई रिचार्ज मारून घेतो आता. काहीतरी काम असन त्याला. माय एवढा मोठा खड्डा कोण केला असं नव्हे. चायनावाले तर नसन आले. कोरोनात मेले होते तेव्हा असेच खड्डे. कालच मी मुंबईहून आली. तिथं एक बाईक आणि 15,000चं कुत्र घेऊन फिरत होती आणि तिच्या घरी तिच्या नवऱ्यानं 15,000ची बाई तिचं लेकरं वागवायला ठेवली आणि ही बया कुत्र वागून राहिली. आजी तू लंगडत काऊन चालली? त्या पायाला का लागलं का? मग तुला मारलं का कोण? नाही हो माय, मले कोण मारन? मले मारणे वाला तर पैदा बी नाही झाला. मग तू लंगडत काऊन चालू राहिली? अहो बिचारे, चपलीचा पट्टा तुटला ना. हॅलो हॅलो, हा कोण बोलता बाई? मी बँकेतून बोलते. बोला बाई, तुमचे 2 हप्ते थकले, केव्हा भरता तुम्ही? अहो बाई, माझ्या नवरा 4 हप्त्यापासून थकला. आम्ही कोणाला सांगायचं? हॅलो, कुठं आहे हो तुम्ही? हो ना, कालपासून तुम्ही गावाला गेले. अहो काही नाही, हे शांताबाई आहे का नाही म्हणते लाजवर पकडली गेली. असं वाटलं तुमच्या सोबत आहे की काय म्हणून विचारून घेतलं तुम्ही कुठं आहे म्हणून. आजी कोणत्या विचारात बसली? बाई काय सांगू बाई पूनम, ह्या महिन्यात पगार कमी आणला. आता नवराने कटकट कटकट लावून राहिला. आता त्याला काय सांगू की म्या 5,000ची चोरून बिशी टाकली म्हणून. काय आजी? उद्याची 26 जानेवारी आहे. सकाळी लवकर उठायचं, आंघोळ करायची, तयारी करायची आणि मस्त झेंडावंदन करायला जायचं. नाही उठली तर आजी पुढचा जन्म तू या पाकिस्तानात होईल. काऊन ग पूनम, काय झालं? काय रडत आहे तू? आजी बाबा म्हणणे मला, अगर तू नापास झाली तर तुझं लग्न कुत्र्यासोबत करून देईन. नापास झाली तर कुत्र्यासोबत लग्न करून देईन? हो. मग पूनम, माझ्या घरी आहे ना कुत्र. काय आजी तू? आजी तुला याम येते ना? हा, तू माझ्यासारखं याम कर. होय मांगे, होय मांगे, होय होय अजून. हा हॅलो, हा येत आहे ना मी. हो, तू कुठं आहेस तर? हो बाई, मला केले उशीरच झाला. हो ना, बरं बरं ठीक आहे. आजी काय व? काल तुम्ही मला भाजी दिली ना गोबीची? हा, चांगली झाली होती ना? काही चांगलीच झाली होती ना. तिखट नाही, मीठ नाही, काय फिक्की डॉक्टर भाजी चांगली का ढंगाली नाही करत भाजी. तो एवढी चांगली भाजी झाली का व? मागायला येत तर येत. काय व? किती बोंबडी झाली तू. त्याची फेअर अँड लवली पावडर घेऊन लावायचं आहे ना. काही चांगली भूतीन दिसत तू. तुला साजरी दिसत व.
जेव्हा लग्न होते आणि नवरा बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र घालते तेव्हापासून मंगळ नवऱ्याला आणि सूत्र बायकोच्या हातात असतात. जेव्हा पुरुष शाळेत असतो तेव्हा कोंबडा बनतो, नोकरीवर लागल्यावर बकरा बनतो आणि लग्न झाल्यावर बैलच बनतो. आज डॉक्टर म्हणे तुमच्या नवऱ्याचा कोरोना निगेटिव्ह आला. आता त्याच्यात काय नवल, त्याचं रक्तच बी निगेटिव्ह आहे. मी जर बोर झाली ना तर काय करते, मी बोर झाली ना तर मस्तपैकी शॉपिंगला जाते, मन भरून शॉपिंग करते आणि ती ट्रॉली तिथंच सोडून देते. जो नेहमी हसतो त्याला हसमुख म्हणतात आणि जो हसणं बंद करतो त्याला हसबंड म्हणतात. काय माय ह्या शांतीनं भाजी नेली आणि वाटीने आणून देऊन राहिली. मी सांगते एक बाई सगळं काही विसरते पण शेजाऱ्यानं नेलेलं भांड कधीच विसरत नाही. ओ शांते, वाटी दे ना. गर्मी के ऊपर एक जबरदस्त शायरी सुनो. अर्ज किया है अरे भाई सुट्टीचा अर्ज टाकणार. स्त्रीची महानता काय सांगू. स्त्री ही पुरुषासोबत गरिबीत सुद्धा राहते, परेशानीत सुद्धा राहते, पण भांडण केल्याशिवाय मी उद्याची काळजी कधीच करत नाही कारण तेवढं सेविंग आहे माझ्याजवळ. पण काळजी वाटते परवाची. वाजी काय चालू आहे? बाई उन्हाळा लागला, पंखा चालू आहे, टीव्ही चालू आहे, एसी चालू आहे. होत मला पुढे देखायची. छोटी सी नन्ही सी प्यारी सी आई कोई परी, छोटी सी नन्ही सी प्यारी छोटी सी. काय पुन्हा काय वाजी? तू शाळेत जात असते ना? हा. मग सांग बरं अकबर बादशाहचा जन्म केव्हा झाला होता? वाजी मी जन्माचं लोन झाले जा, मी शाळेत जातो. वाजी आज त्या वाटी बसाया. हो. तुला काय गिफ्ट देऊ मी? बाई मला काहीच गिफ्ट नाही पाहिजे. का बा सांग मी तुला गिफ्ट देतो ना. बाई गिफ्ट द्यायचंच आहे काय तुले? हा. तू मेणबत्ती नको जाळजो, हा मोबाईल जाळून टाकजो. 2 + 5 = 7 आलं ना? हो मॅडम. ठीक आहे. आता तू तुझा डबा खाऊन घे, नंतर मी तुला गणित सांगते. मॅडम आज मला नाही का भूकच नाही आहे. एक काम करा ना, तुम्हीच खाऊन घ्या ना माझा डब्बा. तुझी आई काय म्हणेल ग मग? मी सांगू देईन कुत्रीने खाल्ला डब्बा.